प्रेक्षक हो नमस्कार. आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात थकवा, ताण, सतत असणारी घाई ही आपल्या अंगवळणी पडली आहे. त्याची आपल्याला सवयच लागली आहे. कॉफी, एनर्जी ड्रिंक ही क्षणापुरती असतात, पण शरीराला शांतता देत नाही. निसर्गानं मात्र एक सुगंधी, हलकं असा उपाय आपल्याला सांगितला आहे. गवती चहा, लेमन ग्रास हे एक 12माही प्रकारातलं सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये मुबलक प्रमाणात उगवतं. आपल्या रोजच्या आयुष्यात उपयोगी असणाऱ्या या आयुर्वेदिक वनस्पतीची ओळख आजच्या भागातून आपण करून घेऊयात, घराघरातल्या आयुर्वेदातनं वैद्य हेमा थिगळे यांच्याकडून. प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य हेमा थिगळे गेली 40हून अधिक वर्षे आयुर्वेदिक रुग्णसेवेत निरंतर कार्यरत असलेलं हे सेवाव्रती, अनुभवी व्यक्तिमत्व. निसर्गाच्या सानिध्यातून त्यांच्याचकडून जाणून घेऊयात आणि आयुर्वेद देखील समजून घेऊयात. तुमच्या परिचित असणारी पुढची वनस्पतीची माहिती सांगते ती म्हणजे घरोघरात असणारं झाड म्हणजे गवती चहा. आपण चहात टाकून नक्की पितो, पण त्याचा उपयोग काय हे आपल्याला माहिती नाही. गवती चहा उष्ण आहे, पण अतिउष्ण पण नाही. तो तुम्ही घेऊ शकता. लोक असं म्हणतात की उन्हाळ्यात गवती चहा नको, पण तसं नाही आहे. तुम्ही गवती चहा हा अँटीऑक्सिडंट पण आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण करू शकतो. याचं वीर्य उष्ण आहे, पण कमी प्रमाणातला आहे. खोकला, सर्दी, मानसिक तणाव यावर तो वापरला जातो. मुख्य म्हणजे तो पाचक आहे. आता गवती चहाची थोडी पानं घ्या, त्याच्यामध्ये तुळस टाका, थोडासा गुलाबाची पानं टाका, ती उकळा आणि त्याच्यामध्ये 2-3 थेंब लिंबू पिळा. तुमच्याकडे येणाऱ्याला हा चहा म्हणून द्या. आता याचा उपयोग काय होणार आहे बघा. हे डिटॉक्स ड्रिंक म्हणजे तुमच्या शरीरामध्ये दिवसभरात गेलेले टॉक्झिन काढून टाकण्यासाठी हा उपयोगात आणला जातो. दुसरं म्हणजे कोलेस्टेरॉल कमी होतं. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मग आता हा चहातनं घ्या किंवा मी आता सांगितलं तसं डिटॉक्स ड्रिंकमधनं वापरा. या कुठल्याही याच्यातनं वापरल्यास काही हरकत नाही. गवती चहा हे एक सुगंधी द्रव्य आहे, औषधी द्रव्य आहे. आयुर्वेदात तिला भूतिक म्हणून नाव दिलेलं आहे. याची चव कडू, तिक्त असून गुणधर्म उष्ण आहे. याच्या गुणधर्माचा फायदा कसा होतो बघा. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, झिंक आहे, फॉलिक ॲसिड आहे, आयर्न आहे, कॉपर आहे आणि मिनरल्स पण आहे. किती सारे घटक आले बघा याच्यामध्ये. ह्या सगळे असल्यामुळे याने अजून एक फायदा होतो की तुमची कोलेस्टेरॉल लेवल सुद्धा कमी केली जाते. आता सध्या झिंक डेफिशियन्सी खूप आहे, व्हिटॅमिन एची डेफिशियन्सी खूप आहे, फॉलिक ॲसिड आयर्न तर विचारूच नका, घरोघरी डेफिशियन्सी. कॉपर आणि मिनरल आहे. मग आता हा जास्तीत जास्त कसा वापरता येईल याचा आपण विचार करूया. उष्ण आहे, पण पित्त काही वृद्धी करत नाही. त्यामुळे याच्यातले एक्स्ट्रॅक्ट गवती चहाचे इसेन्स करतात, म्हणजे त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढतात, अर्क उतरवतात आणि त्या अर्काचा वापर नानाविध याच्यामध्ये, कारण अर्क कमी प्रमाणात वापरला जातो. मी 10-15 गवती चहाची पानं टाकेल तेव्हा माझ्या चहाला स्वाद येईल आणि त्याच्याच ऐवजी जर मी अर्काचे 2 ते 3 थेंब टाकले तर त्याचा स्वाद लगेच येईल आणि त्याचा फायदाही तेवढ्या जास्त प्रमाणात होणार. त्यामुळे गवती चहाचा अर्क आता मार्केटमध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन ए, झिंक, कॉपर हे सगळे इकडून तिकडून गोळा करण्यापेक्षा त्या गवती चहाच्या 2-4 थेंबामध्ये घेऊन जाईल. आता या सगळ्यांमध्ये अजून अपचन, गॅस, पोट फुगणं यामध्ये सुद्धा गवती चहाचा उपयोग केला जातो. तुम्ही जर अन्न घेतल्यानंतर म्हणजे जेवण केल्यानंतर जर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर तुम्हाला 2 प्रकारे फायदा होतो. तुम्हाला जे काही गॅस तयार होतात ते होणार नाही, उत्तम प्रकारे अन्नपचन केलं जाईल आणि जे काही टॉक्झिक्स पोटामध्ये गेलेत ते सुद्धा नाश करण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. दुसरं म्हणजे याच्यामध्ये इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा विशेष गुणधर्म आहे. म्हणजे आता सतत आपल्यावर आजारांचा भडकाव चालला. हा आजार झाला की तो झाला की तो, ताप, सर्दी तर अगदी कॉमन आहे. आता थंडीच्या याच्यामध्ये सुद्धा आपण आलं टाकतो, गवती चहा टाकतो, पण तो चहात घेतो. त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन टीचा वापर केला, त्या टी हा शब्द काढून टाका. त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये गवती चहा टाका, आलं टाका, तुळशीची पानं टाका, घरात पारिजातक असेल तर त्याची पानं टाका, विड्याचं पान टाका, उकळा आणि त्यात 2-3 थेंब लिंबू आणि मध टाका. सुंदर डिटॉक्स ड्रिंक तयार होतो. चवीलाही चांगलं लागतं. तुम्ही प्लीज बघा, घसा खराब आहे, सर्दी झाली, त्याच्यात हळद ॲडिशनल टाका. सर्दी खोकल्याला उत्तम फायदा होईल तुम्हाला. घाम आणणारा असल्यामुळे
ताप कमी करण्यासाठी याची मदत होते. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्ही जर का चहाच्या स्वरूपामध्ये म्हणजे गरम गरमला पण चहा म्हणतो म्हणून मी त्याला वारंवार चहा म्हणते, पण हे जो काढा आहे हा जर काढा तुम्ही घेतला तर ज्वर म्हणजे शरीराची उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही घेऊन बघा एक 15 ते 20 वर्ष. म्हणजे मी माझा अनुभव सांगते की आमचे दादा माझ्याजवळ होते जयनारायण जयस्वाल. ते मला नेहमी म्हणायचे, मी खूप अस्वस्थ व्हायचे, अहो त्याला 104 ताप आहे, त्या पोराला फिट येईल नाही तर तो मरेल, त्याला काहीतरी त्रास होईल. दादा म्हणायचे शांत राहा, काही होणार नाही त्याला. ते मला सांगायचे की गरम पाणी कर, तुला माझ्या पटत नाही ना तर तू एक काम कर, मुगाचं सूप द्यायच्या ऐवजी तुझ्या त्या वनस्पती आण, त्याचा काढा उकर आणि तो काढा दे, ताप उतरणार म्हणजे उतरणार. आणि थंड पाण्याने मला पुसायला लावायचे बरं का वरून. खरंच सांगते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की 103 104 ताप हा सुद्धा याच काढ्याने कमी झालेला आहे. थोडासा पेशन्स ठेवावा लागतो. आपल्याला काय वाटतं की उतरला पाहिजे, काहीतरी येईल काय, या भीतीपोटी आपण सगळे करतो. पण मी माझ्या डोळ्यांनी अनुभवाचे बोल सांगते की या गवती चहा, तुळस याच्या काढ्याने निश्चितपणे आपला ज्वरग्न म्हणजे ताप कमी होण्यासाठी मदत होते. तसाच याचा जो सुगंध आहे हा तणाव नाहीसा करण्यासाठी वापरला जातो. अँझायटी, स्ट्रेस, इन्सोम्निया याचा परिणाम आता सध्या खूप जोरात चालू आहे. तसंच रक्तामधलं कोलेस्टेरॉल आजकाल फार, म्हणजे आता तर एक केस माझ्याकडे इतकी मजेशीर आलेली आहे बघा की त्या बाईंना त्रास काय झाला ते त्या चक्कर येऊन पडल्या. MRI, CT स्कॅन, मग कळलं की त्यांचा इकडचा ब्लड सप्लाय थोडा कमी झालाय, सगळं झालं. हे सगळं शोधता शोधता सगळ्यात शेवटी असं लक्षात आलं की हे सगळं का घडलं, तर त्यांचं कोलेस्टेरॉल खूप हायर साईडला गेलं आणि त्यामुळे त्या आर्टरीमध्ये मल्टिपल नर्व्हमध्ये ब्लॉक आले आणि त्या ब्लॉकमुळे सप्लाय कट होत होत हे सगळे प्रकार. म्हणजे पुन्हा कुठे विमानानं तर खाण्यातले पदार्थ कोलेस्टेरॉल कमी कसं केलं जाणार, तर त्याच्यामध्ये ह्या गवती चहाचा वापर उत्तम होतो. अनेक पदार्थ याच्यात तुमच्या वापरातले पुढे पुढे मी सांगणारच आहेत, पण त्यातला एक वनस्पती म्हणजे गवती चहा. तुम्ही या डिटॉक्सिटिंगमुळे त्या ज्या नळ्या अडकलेल्या असतात किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल अडकलेलं असतं ते गटार साफ करण्यासाठी, त्या नळ्या साफ करण्यासाठी गवती चहाचा उत्तम फायदा होऊ शकतो. तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम म्हणजे सगळी सिस्टीम वाढवण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मग याचा अर्क वापरा, याचा काढा करून वापरा. काय म्हणतात तर ते मेटाबॉलिझम चेंजेस होत असल्यामुळे तुमचं वेट लॉस करण्यासाठी गवती चहाचा वापर करतात. म्हणजे त्यांच्या सगळ्या डाएट प्लॅनमध्ये मी एक पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी गवती चहाचा काढा हा एक त्याच्यात दिलाय. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करते, हृदयाचे आरोग्य सुधारते. ह्या सगळ्यांचा म्हणजे कोलेस्टेरॉल कमी, त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं, असा यातली एक क्रिया होते. शरीर आणि पचनाला हलका असणारा हा गवती चहा, त्याचे उपयोग, औषधी उपयोग आपण आज बघितलेत, ते आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतील अशी खात्री वाटते. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.